नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर EPS अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 होणार का? केंद्र सरकारने स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने काय स्पष्ट केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, EPS अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 होणार का? केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले. EPS 95 पेन्शन हाईक अपडेट. EPS या योजनेअंतर्गत मिळणारी पेन्शन ही 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. सध्याची महागाई आणि आर्थिक भविष्याचा विचार करता ते वेतन अपुरे असल्याचे मत कामगार संघटनांचे आहे. आणि याच पार्श्वभूमीवर भाजप खासदारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने संसदेत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या तरी किमान पेन्शन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा निर्णय हे जाहीर करण्यात आला नसल्याचे सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे व यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. भाजप खासदारांचा पेन्शन वाढीबाबत संसदेत प्रश्न. लोकसभेत भाजप खासदार रामवीर सिंग बिदुडी यांनी पेन्शन वाढ, कर्मचाऱ्यांची संख्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या उच्च वेतनावर पेन्शन देण्याच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न या ठिकाणी विचारला होता. आणि याला उत्तर देताना कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सरकारची भूमिका मांडलेली आहे. बघा, 7,500 म्हणजे 7,500 रुपयाची पेन्शन वाढ का नाही? पुन्हा प्रश्नचिन्ह. खरं तर कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पेन्शन फंडात कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 8.33% रक्कम या EPS फंडामध्ये जमा होते. यात सरकार स्वतः 1.16% योगदान देते. सध्या दिले जाणारे किमान 1,000 रुपयाचे पेन्शन हे सुरळीत चालवण्यासाठी केंद्र सरकार या योगदानाव्यतिरिक्त या अर्थसंकल्पातून अतिरिक्त निधी पुरवत आहे. जर पेन्शनची रक्कम वाढवली तर सरकारी तिजोरीवरील भार वाढेल. अशा वेळी पेन्शन फंड दीर्घकाळ चालवण्याच्या हेतूने निर्णय घ्यावे लागतात आणि कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा पुरवताना या सर्व घटकांचा समतोल साधणे आवश्यक असल्याची माहिती कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी संसदेत दिलेला आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. 5 ऑगस्टचे आंदोलन आणि पेन्शनधारकांची मागणी. या वाढत्या महागाईच्या काळात केवळ 1,000 रुपये मासिक पेन्शन हे अत्यंत तुटपुंजी असून त्यात दैनंदिन खर्च भागवणे कठीण असल्याचा दावा हे पेन्शनधारकांनी केला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर EPS 95 नॅशनल एजिटेशन कमिटीने दिनांक 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत भव्य निदर्शने केली होती. मासिक पेन्शन 7,500 रुपये प्लस महागाई भत्ता मिळावा ही त्याची प्रमुख मागणी होती. मात्र सरकारच्या ताज्या स्पष्टीकरणामुळे 7,500 रुपयाचे पेन्शन सध्या तरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेलं आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. 85.85 लाख निवृत्ती वेतनधारकांनी EPS अंतर्गत निवृत्ती वेतन राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या माहितीनुसार दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत 85,84,604 निवृत्ती वेतनधारक किंवा EPS अंतर्गत मासिक निवृत्ती वेतन घेत आहेत. या योजनेअंतर्गत 33 मार्च 2026 पर्यंत वितरित करण्यात आलेली एकूण निवृत्ती वेतन रक्कम 15,819.28 कोटी रुपये इतके होती. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी
दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 15,000 रुपयांपेक्षा जास्त होते त्यांना प्रत्यक्ष वेतनाच्या आधारावर उच्च पेन्शनचा पर्याय निवडण्याची परवानगी देण्यात आली होती. EPFOने त्यानंतर पात्र कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या संस्थांकडून संयुक्त पर्याय मागवले होते. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी EPS अंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 होणार का? केंद्र सरकारचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.